ही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट अत्यंत महत्त्वाची म्हणता येईल। मध्यंतरीच्या काळातलं लोकसभेतला घेतलेला राज ठाकरे यांनी स्टँड, त्यानंतर विधानसभा निवडणुकीतला घेतलेला स्टँड, विधानसभा निवडणुकीतच काही जागांवरून शिंदे सेना आणि मनसे आमने सामने येणं, या सगळ्यानंतरच आता आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने असेल, या भेटीला अत्यंत महत्त्व आहे। कारण स्वतः एकनाथ शिंदे आता शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। आता मुद्दा नेमका मुंबईतल्या काही विकास कामांचा आहे, रस्ते कामांसंदर्भातली काही चर्चा आहे की राजकीय चर्चा आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र ही डिनर डिप्लोमसी आगामी महापालिका निवडणुकीच्या साठीच आहे का, याकडे खरं तर लक्ष असेल सगळ्यांचंच। काय नेमकं होतं या भेटीनंतर, एकनाथ शिंदे माध्यमांशी काही संवाद साधतात का, याकडेही लक्ष असेल। मात्र सध्याची महत्त्वाची अपडेट, शिवतीर्थवर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही डिनर डिप्लोमसी आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। दिनेश, अशी काही भेट होऊ शकते या संदर्भात मागच्या वेळेला तुमच्याकडनंच एक सूतोवाच झालेलं होतं, सूत्रांकडून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती, आणि आता शिंदे यांची भेट नेमकी का? वेळी जी भेट आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात होणार आहे। ही डिनर डिप्लोमसी आहे महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये। यापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत हे 2 वेळा शिवतीर्थवर आलेले आहेत आणि त्यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे। वेळोवेळी त्यांनी असं कारण दिलं किंवा त्यांनी निमित्त सांगितलं की सदिच्छा भेट आहे, यात काही राजकीय अर्थ काढू नका। पण त्यावेळेसही TV9 मराठी हे सांगत होतं की एकनाथ शिंदेंचे दूत म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवतीर्थवर येत आहेत आणि निमित्त आहे की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे, त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवतीर्थवर येत आहेत आणि त्यानंतर या भेटीला सुरुवात होईल। खरं तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा शिवतीर्थवर येत आहेत। याआधीही मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या सदिच्छा भेटीसाठी आले होते। तसंच गेल्या दीपावली महोत्सवातही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन देखील झालं होतं। पण अलीकडच्या काळात जर आपण राजकारण बघितलं, विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकारण आपल्याला पाहायला मिळतं आहे, जे निकाल आहेत, पराभवांचं खापर एकमेकांवर फोडणं किंवा विजयाचं श्रेय एकमेकांचं घेणं, असे काही आपल्याला डावपेच पाहायला मिळतात। विशेषतः विधानसभा निवडणुकीत जी मनसेचा महायुतीत सहभाग होऊ शकला नाही तो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे, असं विधान राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं होतं। त्यावेळेस थोडीशी कटुता आली होती आणि ती कटुता दूर करण्यासाठी लागलीच उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून शिवतीर्थवर आले होते। राज ठाकरे यांच्याशी संवादही सुरू झाला होता। पण आता जी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, एकनाथ शिंदे यांना भाजपकडून अलीकडच्या काळात सापत्न वागणूक मिळते अशी राजकीय वर्तुळातही चर्चा आहे, कुजबूज आहे। आपल्याला पाहायला मिळतं की अनेकदा निधी वाटपात दुजाभाव असेल किंवा भाषणाची जी संधी असेल ती, नुकतंच काल जे आपल्याला पाहायला मिळालं की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणाची संधी हिरावून घेतली गेली। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची एक अशी त्या गटात अशी एक भावना वाढीस लागताना पाहायला मिळते की भाजपकडून आता सापत्नपणाची वागणूक मिळते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाशी जुळवून घ्यावं का? दुसरा एक विषय आहे महापालिका निवडणुकांचा। मुंबई महापालिका निवडणुकीतही मनसे, भाजप आणि शिंदे